नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. राज ठाकरे जवळपास 3 तास मातोश्रीवर, ठाकरे कुटुंबियांचं स्नेहभोजन. ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची शक्यता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये गाठीभेटी वाढल्या. 5 जुलैच्या हिंदी सक्ती मेळाव्या विरोधीनंतर आजची 6वी कौटुंबिक भेट. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटींना महत्त्व. स्थानिक पातळीवरील मवियाच्या बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपची रणनीती, इच्छुकांना पक्षात घ्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश. मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार. बिहारमध्ये जागा वाटप आणि उमेदवार यादींवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. अजित पवारांनी निवडणुका जिंकण्यासाठी बारामतीमध्ये घोटाळेच केले. पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे वाटले. रात्री बँका सुरू ठेवल्या, संजय राऊतांची टीका. राज्याचे अर्थमंत्री 10वी पास, त्यांना खरंच अर्थकारण कळतं का? अंजली दमनिया यांची अजित पवारांवर जोरदार टीका. आमदार संग्राम जगताप यांना पक्षाकडून नोटीस. अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर सुनील तटकरे यांनी बजावली नोटीस. दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा, जगताप यांना वक्तव्य भूल. नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, यांना पक्षातून काढून टाकायला पाहिजे. जगताप यांचं वक्तव्य सामाजिक ऐक्याला बाधा आणणारे. संग्राम जगतापांवरून सुप्रिया सुळेंचा इशारा. निलेश घायवळ विरोधात इंटरपोल कडून ब्लू कॉर्नर नोटीस जारी. अतिरिक्त माहिती, ठाव ठिकाणा मिळावा यासाठी नोटीस. इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन यांची पुणे पोलिसांना मदत. एकनाथ शिंदेंना भेटून बाजू मांडणार रवींद्र धंगेकर यांची माहिती. पुणे शहर गुन्हेगारी मुक्त व्हावं हे शिंदे फडणवीसांचेही मत. मात्र मलाच का टार्गेट केलं जातंय, धंगेकरांचा सवाल. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला. बीडच्या शिरूर कासार तहसील कार्यालयाजवळील घटना. हल्ल्यात खोक्या भोसलेच्या पत्नीसह 4 महिला जखमी. भाजप नेते सुनील बागुल यांच्या पुतण्याला अटक. नाशिकमध्ये गंगापूर गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई. मुख्य आरोपी तुकाराम चौथुवे आणि अजय बोरिसा अद्याप फरार. पुण्यातील हडपसरच्या रस्त्यावर गुंडगिरी करणाऱ्याला पोलिसांनी शिकवला धडा. दमदाटी करत टेम्पोची काच फोडणाऱ्या आरोपीची रस्त्यावरून दिंड. आरोपी सूरज पाटीलला गुडघ्यावर चालवलं. नाशिक शहरात ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात 8 वर्षाच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू. औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या पाईपलाईन रोड परिसरातील. अहिल्यानगरमध्ये आज शिवशक्ती आणि भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा. आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर रॅलीत सहभागी. बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा निषेध. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.